आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। त्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही, हे थांबलं गेलं पाहिजे। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे आणि सभागृहातली सहनशीलता किती संपलेली आहे, विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही, याचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला आपण घडवून दिलं। त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण मला सांगितलं पाहिजे या ज्या गौरवशाली सभापती एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय, या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे, आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत। पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं। त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार, काय लिहिलंय त्याच्यामध्ये, बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात, अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, हे उल्लेख केलेला आहे। अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं, 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हशा, हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात, कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय, नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये, मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो। काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। परंतु उपमुख्यमंत्री बोलतायत, जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर। अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही, लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे। असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाळला पाहिजे ना आपण। नाही पण अध्यक्ष महोदय तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही, हे थांबलं गेलं पाहिजे। एक मिनिट।